नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो खरोखरच एखाद्या गरजू विद्यार्थिनीचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. आज आपण SNS फाउंडेशनच्या मेधावी शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेणार आहोत. ही संपूर्ण माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने म्हणजेच संधी, तपशील आणि कृती या 3 टप्प्यांतून समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. बरं, तर आजची आपली रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण प्रथम ही शिष्यवृत्ती म्हणजे नक्की काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर तिचे फायदे, तंत्रज्ञान शाखा, पात्रतेचे निकष, निवड प्रक्रिया आणि सर्वात शेवटी आवश्यक कागदपत्रे व संपर्काची माहिती घेणार आहोत. आपला पहिला टप्पा आहे मेधावी शिष्यवृत्ती. 10वी पास मुलींसाठी असलेली एक सुवर्ण संधी. आता हे जे SNS फाउंडेशनचं अधिकृत माहितीपत्रक आहे ना, याच आधारे आपण हे विश्लेषण करत आहोत. अशा महत्त्वाच्या योजनांची माहिती थेट अधिकृत स्रोताकडूनच घेणं कधीही चांगलं, म्हणजे आपल्यापर्यंत एकदम अचूक आणि खात्रीशीर माहिती पोहोचते. या शिष्यवृत्तीमागे एक खूप भक्कम आधार आहे बरं का. SNS फाउंडेशन ही संस्था चक्क 1976 सालापासून देशातील 8 वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात कार्यरत आहे. म्हणजे विचार करा, या योजनेला किती मोठा आणि अनुभवी पाठिंबा आहे. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आतापर्यंत तब्बल 800 पेक्षा जास्त मुलींनी या मेधावी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे. आणि नुसताच लाभ नाही, तर या विद्यार्थिनींचं शिक्षण पूर्ण होऊन आज त्या मोठ्या आणि नामांकित कंपन्यांमध्ये अत्यंत यशस्वीरित्या काम करत आहेत. किती भारी गोष्ट आहे ही. तर आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. शिष्यवृत्तीचे मुख्य फायदे आणि एक संपूर्ण आधार असलेला शैक्षणिक प्रवास. या शिष्यवृत्तीचे फायदे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. संस्थेकडून कॉलेजची संपूर्ण ॲडमिशन फी भरली जाते. फक्त परीक्षेची फी विद्यार्थिनींना भरावी लागते. एवढंच नाही, तर मोफत राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय देखील केली जाते. म्हणजे कुटुंबावरचा मोठा आर्थिक ताण अगदी नाहीसा होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 100% नोकरीची हमी दिली जाते. हा खरोखरच एक परिपूर्ण शैक्षणिक आधार आहे. तिसरा टप्पा पाहूया. उपलब्ध तंत्रज्ञान शाखा म्हणजेच भविष्यासाठी विशेष ज्ञान. या शिक्षणासाठी संस्थेने पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक, काळेवाडी या अत्यंत नामांकित कॉलेजची निवड केली आहे. हे एक खूप प्रतिष्ठित शैक्षणिक संकुल आहे, ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा उत्तम राहील यात काही शंका नाही. आता इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे इथे उपलब्ध असलेल्या शाखा. या फक्त पारंपरिक शाखा नाहीत, तर भविष्याची गरज ओळखून निवडलेल्या आहेत. मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सोबतच मेकॅट्रॉनिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI सारख्या अत्यंत अद्ययावत विषयात डिप्लोमा करण्याची संधी इथे मिळतेय. आजच्या काळात या क्षेत्रांना किती मोठी मागणी आहे हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे या शाखा विद्यार्थिनींचं भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील. आता वळूया चौथ्या टप्प्याकडे. पात्रतेचे मुख्य निकष. या शिष्यवृत्तीसाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? तर मुख्य मुद्दा असा आहे की ही संधी योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, यासाठी काही अत्यंत स्पष्ट निकष आहेत. विद्यार्थिनी नुकतीच 10वी पास झालेली असावी आणि तिला किमान 70% पेक्षा जास्त गुण असणं आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि ती महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. यातला एक अत्यंत महत्त्वाचा निकष म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनीमध्ये काम करण्याची तिची स्पष्ट इच्छा असायला हवी. संस्थेला अशा मुली शोधायच्या आहेत ज्यांना खरोखरच स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. 5वा टप्पा. निवड आणि प्रवेश प्रक्रिया. शिष्यवृत्ती मिळवण्याचा नक्की मार्ग काय आहे? चला तर मग ही प्रक्रिया कशी काम करते ते पाहूया. ही संपूर्ण निवड प्रक्रिया 4 टप्प्यांत विभागलेली आहे. सर्वात आधी SNS फाउंडेशन मार्फत एक प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जाईल, ज्यात किमान 50% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. जे या परीक्षेत पास होतील त्यांची थेट कंपनीच्या HR सोबत मुलाखत होईल. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे संस्था प्रत्यक्ष घरी जाऊन विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पडताळणी करेल, जेणेकरून मदत खऱ्या गरजूंपर्यंतच पोहोचेल. आणि शेवटी सर्वसाधारण शासकीय नियमांनुसार कॅप राऊंडद्वारे त्या विद्यार्थिनीचा कॉलेजला नंबर लागेल. अतिशय पारदर्शक अशी ही प्रक्रिया आहे. आणि आता शेवटचा 6वा टप्पा. आवश्यक कागदपत्रे आणि संपर्क. आपण पुढचं पाऊल कसं टाकायचं? नोंदणी प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी एकदम सोपी आणि स्पष्ट आहे. 10वीची मार्कशीट, अधिकृत उत्पन्नाचा दाखला, स्वतःचे आधार कार्ड आणि 2 पासपोर्ट साईज फोटो. ही सर्व कागदपत्रे आधीच तयार ठेवणे खूप फायद्याचे ठरते. म्हणजे ऐनवेळी कोणतीही धावपळ होत नाही.
थेट संपर्कासाठी इथे काही क्रमांक दिले आहेत जे तुम्ही नक्की नोंदवून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. अमोल राठोड यांचा नंबर आहे 9657353504. दुसरा पर्यायी नंबर आहे 9960830896 आणि शारदा महामुनी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी 7066262973 हा नंबर आहे. कोणतीही शंका असेल किंवा अर्जाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर या क्रमांकांवर अगदी निसंकोचपणे संपर्क साधा. आणि शेवटी जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. आपल्या आजूबाजूला, परिचयामध्ये किंवा गावामध्ये अशी एखादी हुशार आणि गरजू विद्यार्थिनी आहे का जिचं आयुष्य या एकाच संधीमुळे पूर्णपणे बदलू शकतं? जर असेल तर ही माहिती तिच्यापर्यंत नक्की पोचवा. तुमची एक छोटीशी मदत एखाद्याच्या करिअरसाठी मोठी संजीवनी ठरू शकते. आजच्या या सविस्तर माहितीमध्ये इतकंच.